अरे प्रॉन्स खाल्लाय, चिकन खाल्लाय, खाल्लाय स्क्विड भारी, दावत गॉसिपची चर्चा न्यारी, जगात भारी. कमी लोकांमध्ये असं असतं, तू ऍक्टर आहेस, तू गीतकार आहेस, तू संगीतकार आहेस, तू सिंगर आहेस, तू पेशाने डॉक्टर आहेस, या सगळ्यात तुझं पॅशन काय असं विचारल्यावर एक काय उत्तर देशील? म्युझिक. अर्थव्यवस्था मीच सुधारीन निश्चय केलाय मना, दारू पितो दारू पितो दारू पितो हा माझा गुन्हा, पण मला कोविड योद्धा म्हणा. आपण मराठी खूप फ्लेक्झिबल असतो. मला असं वाटतं की आपण जर फ्लेक्झिबिलिटी ठेवतो पण आपण आपलं मूळ नाही विसरायला पाहिजे. नाळ ठेच आता माझी कर जरा विचार ग, आई मला नको देऊ जन्म तू गर्भात मार्ग. जे मुंबईत जन्म घेतात ना त्यांच्यात एक वेगळी ऊर्जा आहे. खरंय. तव्यावरती कसा तो गरम असतो की नाही विषय, तो चटचट चटचट तो मुंबई तो तवा आहे. तुम्हाला तिथे तो नाचवतो म्हणजे नाचवतो. मला असं वाटतं की आत्ता मी असेल किंवा बाकी अन्य समाजातली माणसं असतील, आम्ही जे काही जगतोय, मी तर म्हणतो हे जगणंच बाबासाहेबांमुळे. तर ज्याच्यामुळे माझा श्वास आहे, ज्याच्यामुळे माझ्या ताटात घास आहे, तर त्याच्याबद्दल मी बोलताना माझा श्वास कमी का पडायला हवा. ज्याचा रुबाब राजेशाही, सुटा बुटात रोजच राही, जगात गाजा वाजा, ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. नमस्कार मंडळी. काय दावते गॉसिपचे एपिसोड बघताय ना? अर्थात तुम्ही सगळेच बघताय आणि तुमचं भरभरून प्रेम आम्हाला मिळतंय. कमेंट्समधून तुमच्या सगळ्या विषयच आम्हाला कळतायत, त्यामुळे खूप छान वाटतंय. तर झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत शिंदेशाही घराण्यातल्या अतिशय चार्मिंग व्यक्तिमत्वाला, जो गीतकार, संगीतकार, ॲक्टर, अहो कमाल सिंगर तर आहेच, पण पेशाने डॉक्टर सुद्धा आहे. भल्या भल्या पेशंट्सना आपल्या औषधाचे डोस देत, मनोरंजनातून अंजन पेरत, माणसांच्या मानसिकतेवर उपचार करणारा असा हा अवलिया सिंगर म्हणजेच डॉक्टर उत्कर्ष शिंदे. याला काय कुठे काय विचारताय? अहो ठाण्यातल्या सुप्रीम कोस्टल लेगसी इथे नॉनव्हेज तर उत्तम मिळतंच, पण जर तुम्ही शाकाहारी असाल ना तर व्हेजही इथे कमाल मिळतं. चला तर मग या अवलिया माणसासोबत मस्तपैकी गप्पांची दावत करूया. एक चमत्कार व्हावा, एक चमत्कार व्हावा, एक जादूच व्हावी, एक चमत्कार व्हावा, एक जादूच व्हावी, याव गगनातून खाली एक विमान, याव गगनातून खाली एक विमान, त्यातून उतराव माझ्या अभिमान, भिमान, उतराव माझ्या अभिमान, त्यातून उतराव माझ्या अभिमान, अभिमान, उतराव माझ्या अभिमान. क्या बात है, क्या बात है. तू आलायस आणि अशी छान एनर्जी आली आहे. थँक्यू. खूप खूप स्वागत आहे तुझं दावते गॉसिपच्या आमच्या ह्या कमाल एपिसोडमध्ये. आणि आम्हाला खूप छान वाटतंय की तू आलायस. तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप काही बोलायचंय, तुझा प्रवास सगळंच उलगडायचंय. पण आपण आता आलेलो आहोत ते म्हणजे ठाण्याच्या सुप्रीम कोस्टल लेगसीला, आणि अर्थातच तू ही इथे मेजवानी पाहू शकतोस. आणि आता मला एक अतिशय महत्वाचा टास्क आहे. मी तुला प्रत्येक डिशचं नाव सांगणार आहे. या डिशचं नाव आहे चिकन नादन करी. वा वा वा. अर्थात विथ अप्पम. इथे बाजूला प्रॉन्स घी रोस्ट आहे आणि नीर डोसा आहे. स्क्विड्स केरला चिली. येस. सो हे सगळं तुझ्यासाठी आहे. आणि तू तर नॉनव्हेज प्रेमी आहेस, त्यामुळे खास तुझ्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. संगीत क्षेत्रातला तुझा हा अनोखा प्रवास पण विचारीन कसा काय सुरू झाला. आमच्या घरामध्येच म्युझिक होतं.
लहानपणापासून जे काही बघत आलो ते हेच होतं. घरी गीतकार यायचे, मोठमोठे दिग्गज गीतकार, म्हणजे ज्यांची गाणी महाराष्ट्राने डोक्यावर घेतली आहेत. म्हणजे आत्ताचं नटीनं मारली मिठी वगैरे, तर तुम्हाला नंतर मी सांगेलच की कोण कोण गीतकार कसे कसे होते वगैरे. पण ह्या सगळ्या गीतकारांना मी ना समोरून पाहिलं. ऐन वेळेला त्या जागेला बसून आमच्या घरी गाणं लिहिलं जायचं. फक्त गाणं लिहिलं जायचं नाही, तर काका पप्पा हे दोघे बसून गाणं डिसाईड करायचं की ह्या टॉपिकवरती गाणं असायला हवं. मग ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला, किंवा आय एम हॅपी गणपती बाप्पा, भक्तांनी गाठलाय सुखाचा टप्पा. मग ते गीतकार त्या वेळेला ते गाणं लिहायचे, त्याच्यामध्ये करेक्शन्स व्हायचे. त्या 8ही गाण्यांना त्याच दिवशी म्युझिक लागायचं. आणि हा प्रोसेस मी आणि आदर्श आम्ही दोघांनी बघितला, लहानपणापासून बघितला. म्हणून मला वाटतं, जे आता सगळ्यांना वाटतं की हा पटकन गाणं कसं लिहितो किंवा संगीत कसं करतो, तर मला वाटतं मी हे सगळ्यांना बघितल्यामुळेच जे काही आहे ह्यांचंच सगळं आहे खरं तर त्याच्यामुळे ते संस्कार होत गेले. हे सगळं आहेच, पण तू इतका मल्टी टॅलेंटेड आहेस, हे फार कमी लोकांमध्ये असं असतं. तू ऍक्टर आहेस, तू गीतकार आहेस, तू संगीतकार आहेस, तू सिंगर आहेस, तू पेशाने डॉक्टर आहेस. खरंच हे फार रेअर आहे. सगळ्यात पहिलं, हे कसं जमवलंस तू? मी जे काही करत आलो किंवा जे मला आवडतं, मी ते प्रयत्न करतो की पॅशनेटली करेन. म्हणजे डॉक्टर होणं हे खरं तर माझ्या घरच्यांचं स्वप्न होतं. आजोबा, वडील, मम्मी ह्यांचं सगळ्यांचं. कारण का आमच्या गावामध्येच शेती किंवा मंगळवेढ्यामध्ये फार काही तिथे ना वातावरण छान नव्हतं शेतीला. मग तिथून हे इथे मुंबईला आले. मग तो स्ट्रगलचा काळ, मग शिक्षणाच्या अभावी काय काय घडतं ह्यांनी हे भोगलेलं आहे. पण आमच्या घरामध्ये खूप होतं की मग बाबासाहेबांचे विचार असतात, शिवाजी महाराजांचं असतं, ह्या सगळ्या थोर पुरुषांचे विचार घरामध्ये नेहमी तेच तुला ऐकायला मिळेल. जर आमच्या घरी तू आलीस तर तेच डिस्कशन, मग आजारी असं झालं, मग असं असतं तर असं झालं असतं. त्याच्यामुळे ना आमच्या घरामध्ये ते होतं की एका मुलाने डॉक्टर बनायला हवं, म्हणजे आपण समाजाला काहीतरी रिटर्न करू शकू. आणि मग झालं काय की 10वीमध्ये, 11वीमध्ये, 12वीमध्ये छान मार्क्स मिळाले मला. मग CET दिली, मग महाराष्ट्रात 7th आलो. आणि मग तिथे गेम चेंज झाला की हा डॉक्टर होणार. आणि पण मला ना त्यावेळेला फार काही माहिती नव्हतं की मी डॉक्टर बनून कसं काय पुढे काय होणार. फक्त हे झालं ना की आई वडिलांचं स्वप्न होतं आणि विचार केला की यांचं स्वप्न आधी पूर्ण करतो, मग माझ्या स्वप्नांना आयुष्य आहेच. म्हणून ते डॉक्टर झालो. आणि मग गायक, गीतकार किंवा आता चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून काम करतोय. आशीर्वाद, नथिंग एल्स. एक आगाऊ प्रश्न विचारू का तुला? त्या सगळ्यात तुझं पॅशन काय असं विचारल्यावर एक काय उत्तर देशील? म्युझिक. कारण का डॉक्टर बनण्यासाठी ना ते आधीचे UG मधले जे 5 वर्ष किंवा MDचा 3 वर्ष, ह्या 8 वर्षामध्ये शिकून ह्या मेंदूमध्ये फक्त मी डॉक्टर झालो. पण रक्तात जे वाहतं ते कलाकार आहे, त्याच्यामुळे 100% कलाकार. खरंय खरंय खरंय. तू मगाशी म्हणालास की सतत तुमच्या घरी ते तसे विचार आणि वगैरे हे सगळं वातावरण असताना आत्ता कलाकार म्हणून तू बरेच प्रबोधनात्मक काम पण केलेलं आहेस, म्हणजे प्रबोधनात्मक गाणी केलेली आहेस, जसं की कोविड योद्धा म्हणा किंवा हाक मारतोय कोल्हापूर. बरोबर. तर या गाण्यांची गोष्ट काय? कोविड योद्धा म्हणा, हे गाणं तुला कसं सुचलं आणि तू कसं केलं? कोविड योद्धा मला वाटतं ना की माझ्या आयुष्यातलं टर्निंग गाणं असेल. बऱ्याच जणांचं असतं ना की माझं एक गाणं हिट व्हायला पाहिजे, सगळीकडे वाजायला पाहिजे वगैरे वगैरे. पण कोरोनाच्या काळामध्ये ना माझ्या घरातले सगळे फॅमिली मेंबर्स गावी होते. मम्मी, पप्पा, काका, काकू, आदर्श, हर्ष, हे सगळे गावी होते आणि मी पुण्यात होतो. आणि PGDMS केल्यामुळे, एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसमध्ये PG केल्यामुळे, तेव्हा ना त्या सरकारने एक कॉल दिला होता सगळ्या डॉक्टरांना की तुम्ही तुमच्या एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसला आता पात्र आहात, तर मग तुम्ही जनसेवेमध्ये उतरायला हवं आणि तुम्हाला कोविड योद्धा हे नाव असेल. तर माझं क्लिनिक सुरू होतं. आणि झालं काय ना, माझा असिस्टंट होता ज्या वेळेला कोरोना सुरू झाला आणि सगळ्यांना सांगितलं की आता क्लिनिक्स बंद करायचे, तेव्हा मी क्लिनिक बंद ठेवलं होतं. पण माझा असिस्टंट वारला त्याच्यामध्ये. आणि मग ते मला वाटलं की अरे माझा असिस्टंट समोर माझ्या बसायचा तो मुलगा वारला, तर आपण आता क्लिनिक सुरू करूया. आपल्याबरोबर ही घटना होऊ शकते, तर बऱ्याच जणांचे आई वडील, भाऊ मरत असतील. तर मग ते सुरू केलं मी. आणि तेव्हा तू जो गाणं पाहिलं असेल, त्या गाण्यामध्ये जे दिसतं ते माझं क्लिनिक आहे. तर तो जो माईक आहे तो शेजारी गुरुद्वारा आहे, तिथून तो माईक मी मागवला. आणि ते जे गाणं शूट झालं ते काय ॲपल मोबाईलवरती माझ्या शूट करण्यात आलं. ते गाणं मी त्या माझ्या क्लिनिकमध्ये बनवलं, जे तुम्हाला स्टुडिओ वाटतोय त्या लॅपटॉपवरती ते गाणं बनवलं, तिथेच मी गायलं, तिथे शूट केलं आणि ते गाणं 3 दिवसामध्ये 3 मिलियन गेलं. कारण झालं काय की अर्थव्यवस्था ढासळली होती आणि मग ती सुधारूया अशा विचाराने सरकारने दारू बंदी हटवली किंवा दारूची दुकानं आपण उघडी करूयात, म्हणजे अर्थसंकल्पन आपलं जे काय असतं त्यांचा विचार ते पुढे येईल आणि वर येईल. पण मी खूप डिस्टर्ब झालो होतो त्या गोष्टीने की अरे असं कसं की
घरातली माणसं जर बाहेर दारू प्यायला निघाली तर ते घरी जाताना कोरोना घेऊन जातील आणि आपलं अर्थव्यवस्था छान करण्यासाठी आपण पूर्ण परिवार दावणीला लावतो असं मला विचार डोक्यात आला. आणि एके दिवशी काय झालं की मी क्लिनिकमधून घरी येत असताना त्यावेळेला मॉर्निंगला भाजीचे काही तासासाठी स्टॉल्स उघडे करायचे आहे ना, किंवा ह्याच दिवशी भाजी मिळेल, ह्या दिवशी दूध मिळेल. तर त्या दिवशी भाजी घेण्याचा टाईम होता. तो त्यावेळेला मी गाडी घेऊन तिथे उभा होतो आणि एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला की सर 10 रुपये द्या ना, मला वडापाव खायचा आहे. म्हटलं वडापावचा स्टॉल कुठेच चालू नाही. मग मला कळालं की अरे हा दारू पिण्यासाठी पैसे मागतो. मग त्यावेळेला मला ते लास्टचा अंतरा जो आहे तो सुचला आणि मग मी तो लिहिला की तुळशीपत्र वगैरे ठेवून मी जे होईल ते होईल, पण मी कोविड योद्धा होणार. मग अर्थव्यवस्था मीच सुधारी निश्चय केला म्हणा, दारू पितो हा माझा गुन्हा, मला कोविड योद्धा म्हणा. तर ते खूप आहे ना मिश्किल सारखं होतं आणि माझ्या डोक्यात ते भारूडचा कॉन्सेप्ट खूप होता की जे काही सांगायचं ते गाण्यामध्ये नामदेवानी जसं सांगितलं असं भारूड मला खूप आवडतं ऐकायला. मी म्हटलं की वैसा कुछ बनाएंगे आणि ते व्हायरल झालं आणि इट चेंज माय लाईफ आफ्टर दॅट. अर्थव्यवस्था मीच सुधारीन निश्चय केलाय मना, अर्थव्यवस्था मीच सुधारीन निश्चय केलाय मना. दारू पितो दारू पितो दारू पितो हा माझा गुन्हा, पण मला कोविड योद्धा म्हणा. दारू पितो हा माझा गुन्हा, पण मला कोविड योद्धा म्हणा. बाप रे, खरंच 2-3 दिवसात जर हे इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि त्यांना ते कनेक्ट होऊ शकतं, खूप खूप मोठी गोष्ट आहे. असं तुझं एक दुसरं गाणं आहे हाक मारतंय कोल्हापूर, ते कसं काय सुचलं, त्याची गोष्ट काय? हाक मारते कोल्हापूर ना, मी माझ्या आयुष्यातला पूर ही परिस्थिती असते ना, म्हणजे 26 आपल्याकडे जेव्हा 26 जुलै झाला मुंबईमध्ये, तो इम्पॅक्ट माझ्यावरती होता. आणि पुण्यात असताना ज्या वेळेला कराड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये पूर आला होता, तेव्हा मग ती ना भीषण परिस्थिती मी पाहिली, व्हिडिओज आले. मग त्यावेळेला मला ते गाणं सुचलं होतं हाक मारतंय कोल्हापूर. आणि खूप वाईट परिस्थिती होती, कुठे गाई म्हशी मरून पडलेल्या आहेत, कुठे बाळ मरून पडलेलं आहे. तर मग ते गाणं तसं मला सुचलं होतं. काय ते गाणं जर आम्हाला ऐकायला मिळालं तुझ्या आवाजात? पुराचं जाळ कसं पसरलंय, पुराचं जाळ कसं पसरलंय, घर पडलंय उघड्यावर, घर पडलंय उघड्यावर, घर पडलंय उघड्यावर, हाक मारतंय कोल्हापूर, घर पडलंय उघड्यावर, हाक मारतंय कोल्हापूर. तुफान उठलंय संपर्क तुटलंय, तरी जाग नाही सरकार, तरी जाग नाही सरकार, तरी जाग नाही सरकार, हाक मारतंय कोल्हापूर, तरी जाग नाही सरकार, हाक मारतंय कोल्हापूर. आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत त्यातलं जे काही तुला सलतंय ते तू तुझ्या गाण्यातनं उतरवलंयस. ही सगळी गाणी तशीच आहेत. हे गाणं तर तू केलंसच, पण मदतीचं आवाहनही केलं होतं, ते कशा पद्धतीने? म्हणजे माझी जी चॅरिटेबल ट्रस्ट आहे, स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, तर त्याच्यामध्ये ना मी, आदर्श, पप्पा, आम्ही कधी गव्हर्नमेंटकडनं किंवा बाकी कुणाकडनं पैसे नाही घेत त्या ट्रस्टमध्ये. तर आम्ही ती ट्रस्ट तिघेही जे आम्हाला जमतं, जे आम्हाला वाटतं, तर आम्ही हर्षद, उत्कर्ष, आदर्श, पप्पा, आम्ही चौघे त्या ट्रस्टमध्ये ना मदत करत राहतो. मदत म्हणून किंवा आम्हाला वाटतं की हे आम्ही करायला हवं, एक समाजाचा भाग म्हणून, किंवा ही जाण असं आम्हाला वाटतं सगळ्यांमध्ये असायला हवी. जे तुम्ही कमवता त्याच्यामधला थोडासा तरी भाग तुम्ही ज्याला नीड आहे त्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोचवायला हव्या. तर असं ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये झालं तेव्हा मी विचार केला की आपण तिकडच्या माणसांना कपडे पोचवूया. तर पहिला टप्पा मी असा विचार केला की आधी आपण त्यांना वस्तू पोचवूया, तिथे काय काय लागणार आहे, झाडू, फिनाईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. फक्त मी हा विचार मांडला, माझे सगळेच मित्र तयार झाले आणि 2-3 ट्रक भरून सामान जमा झालं. मग आदर्श आणि आदर्श मित्र जेव्हा इकडचे मुंबईमध्ये, त्यांनी काही गोष्टी जमा केल्या, पप्पांच्या मित्रांनी, पप्पांनी काही गोष्टी जमा केल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी जे आमचे फॅन्स असतात किंवा आमचे जे काही अधिकारी मित्र वर्ग आहे त्यांच्या मार्फत आम्ही तिथे पोहोचवलं. मग दुसरा टप्पा आला की ज्या वेळेला ज्यांची जी घरं गेली, मग मी स्वतः तिथे गेलो मेडिकल कॅम्प करता. मग मी आणि माझ्या बॅचमधले किंवा गुजरातमध्ये काही माझे मित्र डॉक्टर्स जे तिथे स्थायिक असतील, राजस्थानमधले, ते सगळे आले. मग आम्ही सगळ्यांनी मिळून मेडिकल कॅम्प घेतला. मला वाटतं चांदी का काहीतरी गावाचं नाव होतं तेव्हा. तर तिथे आम्ही मेडिकल कॅम्प घेतला आणि तिकडची परिस्थिती एका महिन्यानंतरही भीषण होती. म्हणजे त्या आजी मला भेटल्या तिकडच्या, त्या म्हणत होत्या की आम्हाला फक्त तंबू मारून दिला आहे, राहण्याची सोय नाही आहे आणि जे घर गेलं ते गेलंच आहे. मग मी स्वतः पाहिलेत
मी तुला फोटो दाखवेल त्या गोष्टींचे, त्या भिंती पडलेल्या, ज्याचा संसार बनवायला, एक घर बनवायला माणसाचं आयुष्य जातं, तो असा झटकन आहे ना. त्यांनी मला एक स्टोरी सांगितली की रात्री 2-3 वाजता आमच्या पायाला पाणी लागलं घरात. आम्हाला कळालंच नाही की नदीला पूर आला, घरात पाणी शिरलंय, आणि बघता बघता ते पाणी इतकं झरझर वाढत गेलं, आम्ही आमचा जीव वाचवायला पळून गेलो, निघून गेलो, आणि घरं वाहून गेली आलो तेव्हा. पण आपल्याला वाटतं की अरे पूर आला आणि नंतर ठीक आहे, आपण जे फिल्म्समध्ये पाहतो, पण तसं नाही आहे. तिथे गेल्यावर कळतं की इथे कोणाची तरी गाई बांधलेली असायची, कोणाचं तरी बाळ इथे मरून मेलं असेल, किंवा शेती होती, कोणाचा जीव, कोणाचे आजोबा चाललेच नाही, ते तिथेच बसून राहिले, तसे मेले. अशा असंख्य गोष्टी मी पाहिल्या तिथे गेल्यावरती, आणि जी मत जमली ती करत गेलो. ही किती हतबल परिस्थिती आहे, आणि ती लक्षात येणं, त्याच्यावरती काहीतरी करावंसं वाटणं, आणि त्या वाटण्याला 4 हात त्यांचेही लागणं त्या कामाला, ही खूप मोठी गोष्ट आहे. ही भावनाच असणं खूप महत्त्वाचं आहे, आणि कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी तुम्ही सगळे उभे राहिलात. आत्ता बऱ्याचदा असेही प्रसंग घडत आहेत. आता तू हुंडाबळीवर सुद्धा एक गाणं केलेलं आहेस, आणि सध्या एक जिवंत उदाहरण, एक बातमी बरेच दिवस फिरते. तर ही जी परिस्थिती आहे त्याच्यावरती आपण काही करू शकत नाही, पण त्याच्यावरती व्यक्त होऊ शकतो. तसं हुंडाबळी हे गाणं तुझं जे आहे त्याची गोष्ट काय, ते कसं सुचलं? लहानपणी ना, मी जसं तुला सांगितलं की आमच्या घरी खूप सारे गीतकार यायचे, तर त्याच्यामध्येच आहे ना मी टॉपिक ऐकला होता हा, की हुंडाबळी काय असते, हुंडा काय असतो, त्याच्यामध्ये काय होतं. मग तेव्हा मी तो टॉपिक ऐकला होता, आणि तेव्हा पप्पा आणि बरेचसे गीतकार ते ना ह्या विषयावरती बोलत होते, आणि मला संधी बिग बॉसच्या वेळेला मिळाली की एक टास्क होता की तिथे तुम्ही काहीतरी वेगळं सादर करायचं. आणि त्यावेळेला मला तो टास्क कळाला की अरे मी जर असं काहीतरी केलं आणि तिथे मी ऐन वेळेला गाणी बनवायचो किंवा सादर करायचो, तर त्या टास्कमध्ये मी हे गाणं एका वेगळ्या चालीवरती हे गाणं गायलं होतं. मग आत्ता जेव्हा हा टॉपिक पुन्हा दिसला महाराष्ट्रामध्ये, पुन्हा असं होतं हे कळतंय, बरं इकडे तिकडे गावाखेड्यात नाही तर पुण्यासारख्या सिटीमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स होताना दिसतोय, मुलींना मारलं जात आहे, हे दिसलं, तेव्हा मला वाटलं की अरे आपण बोललं पाहिजे या विषयावरती. मग परत जे गाणं मी मला वाटतं 18-20 वर्षापूर्वी ऐकलं असेल तो टॉपिक, तो पुन्हा मी नव्याने तो बनवला, आणि मग ते गाणं बनवलं. तरी 1-2 ओळी त्या गाण्याच्या तुझ्या आवाजात. दिरानं ओढलं मला, दिरानं ओढलं मला, नंदेनं पाडलं मला, दिरानं ओढलं मला, नंदेनं पाडलं मला, सासून जोडलं मला, कुणी ना सोडलं मला, शेवटी नवऱ्यानं हुंड्या पायी जाळलं मला, मारलं मला. वयात आल्यावर, बोलणी झाल्यावर, नवी नवरी होऊन मी सासरी गेल्यावर, बोलले शेजारी लक्ष्मी आली घरी, तुम्ही हो सत्वरी, दृष्ट ही काढा तरी, जाळ्यात पाडलं मला, दुःखात धाडलं मला, दिरानं ओढलं मला, नंदेनं पाडलं मला, सासून जोडलं मला, कुणी ना सोडलं मला, शेवटी नवऱ्यानं हुंड्या पायी जाळलं मला, मारलं मला. एकदा गोठ्यात बोलले मोठ्यात, नका मारू मला धनी, बाळ हे पोटात. एकदा गोठ्यात बोलले मोठ्यात, नका मारू मला धनी, बाळ हे पोटात. तरी ना सोडलं मला, कुणी ना सोडलं मला, शेणात पाडलं मला, सासून झोडलं मला, कुणी ना सोडलं मला, शेवटी नवऱ्यानं हुंड्या पायी जाळलं मला, मारलं मला. नाही, खंत ही आहे की पूर्वी ही परिस्थिती होती, आणि आज शहरांमध्ये सुद्धा हे पाहायला मिळतं. पण एक कलाकार म्हणून हे सगळं, एक संवेदनशील माणूस
हे सगळंच फील करू शकतो, पण त्याच्यावर आपल्याला कधीच काही करता येत नाही. पण कला आपल्याला किमान आपले जे भाव आहेत, भावना आहेत, आपल्या कलेमार्फत व्यक्त करण्यासाठी हेल्प करते. अजून एक तुझं गाणं आहे माझी ताई, हे गाणं काय आहे? ह्या गाण्याची गोष्ट काय? हे गाणं कसं कोणाला विशेष स्मरून आहे का? म्हणजे मी तुला सांगेन, आमच्या घरामध्ये कसं आहे ना की आम्ही तीन मुलं, आनंद शिंदेचे 3 मुलं, मिलिंद शिंदेची 4 मुलं, मग दिनकर शिंदे माझे काका, तर आम्ही टोटल अशी 10 भाऊ आहे. आमच्या शिंदे परिवारामध्ये फक्त मुलं आहेत. हो. आणि मिलिंद शिंदेना एक मुलगी आहे. तर तेव्हा हे गाणं मी लिहिलं होतं की आमच्या 10 भावामध्ये एकच मुलगी होती, स्वरांजली. तर तिच्याकरता मी विचार केला की अरे भावांसाठी आपण गाणं लिहितोच, तर एक बहिणीसाठी गाणं लिहूया. कारण मी तिची ही तारंबळ बघायचो. माझे काका बाईकवरती तिला घेऊन 10 भावांकडे फिरायचे, गोरेगावला यायचे, मग आमच्याकडे, मग तिकडे, अरे ह्याला राखी. तिचा पूर्ण तो दिवस 10 भावांना राखी बांधायचं. मग तिचा भाऊ एक तिकडे असेल तर ती तिकडे जायची. आणि म्हणून मी म्हटलं तिच्यासाठी ते गाणं लिहूया. मग ते माझी ताई एक गाणं लिहिलं होतं यासाठी. त्याच्याही 2 ओळी होऊन जाऊ देत एकतर. विना कामाने चिढणारी, एकाएकी मग मनवणारी, विना कामाने चिडणारी, एकाएकी मग मनवणारी, मस्तीची टीम लीडर, इमोशनल ब्लॅकमेलर, मस्तीची टीम लीडर, इमोशनल ब्लॅकमेलर, कधी बेस्टी कधी ताई, कधी बनते माझी आई, माझी ताई 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 माझी ताई. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर. आणि मला खरं तर माझ्या बहिणीची आठवण आली आहे. पण मला तुला हे विचारायचं आहे की मनोरंजन क्षेत्रात आल्यावरती ना कलाकाराला बऱ्याचदा पॅशन आणि प्रोफेशन या गोष्टी हँडल करता येत नाहीत. तू या दोन्ही खूप सुंदर पद्धतीने हँडल करतोयस. मग हा मेळ कसा काय साधतोस? दमछाक होते का? तारेवरची कसरत होते का? नाही, मी तुला सांगेन बघ, मी त्या घरातून आलोय ना की जिकडे लक्झरी, किंवा तू जर माझ्या वडिलांना भेटली असशील तर तुला कळेल, ते तुला चहाच्या टपरीवर पण दिसतील, रस्त्यावर पण दिसतील, फिरताना दिसतील. येस, ही इज व्हेरी रॉ. खरंच भेटले मी त्यांना, ही इज व्हेरी रॉ. तर ना त्यांचा जो प्रवास मी बघितला ना लहानपणी, ट्रेन, बस, म्हणजे आजोबांचा तर बैलगाडी मधला प्रवास, पप्पांनी 13व्या वर्षी हार्मोनियम डोक्यावरती घेऊन ट्रेनमध्ये जाणं, परवीन सभाबरोबर कार्यक्रम करणं, हे मी ऐकलेलं आहे. पप्पांचे जे कार्यक्रम असायचे ती तगमग मी आजही पाहिले. म्हणजे आत्ता 2 महिन्यापूर्वी त्यांचा आवाज बसला होता आणि ह्याच ठाण्यामध्ये त्यांचा शो होता आणि त्यांनी मला कॉल केला की मला गाताच येत नाही. पहाटे 6 वाजता त्यांनी मला कॉल केला, तर तू आजचा शो करायला ये. तर ह्याच ठाण्यामध्ये मी आत्ता काही दिवसापूर्वीच मी त्यांचा शो करता मी तिथे गात होतो. पण ते तिथे बसून होते. ते म्हणाले नाही, माझ्या प्रेक्षकांना मी दिसलो पाहिजे, तू गाणं गा, मी तिथे बसणार. तर हे जे काही पॅशन आहे ना, म्हणजे एक बायपास झालेला माणूस, हो, मी आता हे तेच विचारणार होते. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना बघतो, आजही बघतो त्यांचं पॅशन. ते म्हटलं अरे वो नाही थक रे, वो नाही रुक रे, आपण काय थकायचं आणि आपण काय थांबायचं. म्हणून आम्ही नेहमी प्रयत्न करतो की जे जे जमतं ते तर करायचंच, पण ज्याची इच्छा आहे ते मिळवायचंच, ते करण्याची जिद्द कमी नाही होऊ द्यायची, ते करत राहायचं. खरं. आणि ते तिथून आलंय, बाबांकडून, आजोबांकडून हे सगळं आलंय तुमच्यामध्ये, आणि तुमच्या कामात ते इतकं प्रकर्षाने उतरलेलं आहे की सगळ्यांना ते तितकंच फील होतं. उत्कर्ष, तू ह्या व्यतिरिक्त एक पर्सनल प्रश्न विचारेन तुला की तू बरीचशी मुलं दत्तक घेतली आहेस, आणि हे काय आहे, कसं त्यांना सांभाळतोस, काय गणित आहे, कसं करतोस? कसं आहे ना, मी पुण्यात ज्या वेळेला डी वाय पाटीलमध्ये मेडिकल कॉलेजला होतो, तर तेव्हा माझ्या घरच्यांना असं होतं की अरे हा जर गाणंच करत राहील तर मग डॉक्टर कसा बनणार. तर पप्पांनी माझं हार्मोनियम वगैरे सगळं तिथून घेऊन आले, आणि मग माझ्याकडे काहीच साधन नव्हतं. पर मे बी उन्ही काय बेटा. तर मी काय केलं, त्यांचे जे शिष्य वगैरे होते ना त्यांना बोलवायचो तिकडे, तर ते त्यांचे हार्मोनियम तबला घेऊन यायचे. मग तिथे आल्यावरती मला एक माझ्या आजोबांचे शिष्य होते, त्यांनी मला सांगितलं तुमचे आजोबा तळेगावमध्ये एका अंध आश्रममध्ये यायचे आणि तिथे मग गाणं गायचे, त्या मुलांना फॅन आणि बरंच काही ते द्यायचे. तर मला हे माहितीच नव्हतं, म्हणजे आमच्यापैकी कुणाला माहिती नव्हतं, वडिलांना पण माहिती नसेल. मग मी पप्पांशी शेअर केलं की अरे पप्पा, आपले आजोबा माझे दादा इकडे यायचे आणि मग ते हे सगळं करायचे. तर मग तिथून ते जे होतं ना की कुणाला कळू नाही तर नाही कळू, आपल्याला जे वाटतं ते आपण करायचं. मग ते सुरू झालं. मग मी डॉक्टर झालो, मग पैसे कमवायची अक्कल आली, पैसे मिळायला लागले मला. तर मग तेव्हा कळालं की आपल्याकडे पैसे आहे, नाव आहे, सगळं आहे, ज्यांच्याकडे नाहीये त्यांना आपण ही मदत करूया. मग माझा
पुण्यामधला जो पहिला वाढदिवस झाला तो मग मी साजरा केला दत्तक घेण्यापासून सुरुवात केली. मग जे कामगार असतात बिल्डिंग मधून काम करतात ना, जे बिल्डिंग ते पडतात खाली, युपी बिहार मधले असतात किंवा कोणी असतात, तर त्यांचा परिवार खूप लांब असतो. तर बऱ्याच वेळेला त्यांच्या ज्या वाईफ्स असतात, त्यांच्या जी मुलं असतात ते इथेच राहतात. मग मी आधी सर्वप्रथम त्या मुलांना दत्तक घ्यायला सुरू केलं. मग अंध मुलांना दत्तक घ्यायला लागलो. मग तेव्हा मला कळायचं की 15,000 हा वार्षिक खर्च आहे एका मुलाचा. आणि मग तो मला झेपत होता, कारण का माझा जो इंटर्नशिपचा जो काही पैसा मिळतो आम्हाला, स्टायपंड म्हणतो त्याला, तो मी सगळ्यात तिथेच लावायचो. मग तसं करत करत आज 250 मुलं आहेत ज्यांना मी मदत करतो. बापरे. म्हणजे तू सुरुवात केलीस तेव्हा घरी सांगितलं होतंस का? हो, माझ्या मम्मीला तर इतकं होतं की पहिली मुलगी दत्तक घेतली होती मी, तर माझ्या मम्मीचं होतं की मला ती मुलगी दाखव. म्हटली मम्मी ती मुलगी दत्तक घेणं म्हणजे आपण काही तिला शिंदे नाव देणारे वगैरे असं नाही, तिचा मी पूर्ण खर्च करणार. आणि तिला हे कळायलाच नाही पाहिजे की आपण करतोय, तिला फक्त हे कळालं पाहिजे की चालू आहे माझं जे काही चालू आहे ते, आणि तिचं कोणीतरी हात ऐकेल. तर मग मी त्याच्यानंतर फक्त माझ्या वाढदिवसांना मम्मीना पप्पांना आदर्श आम्ही सगळे जायचो, ती अंध मुलं दाखवायचो. आणि मग मम्मीला मी दाखवायचो बर्थडेच्या दिवशी की बघ इथे इतकं हे जे तांदूळ गहू हे सगळं हे दिलंय किंवा ही फळं दिली आहेत, किंवा मग माझी मम्मी खूप उत्साही, मग आपल्या शेतातलं गहू पण दे ना त्यांना. मग ते तिला असं व्हायचं की अरे एवढं दिलंस मग हे पण देऊया. मग त्याच्यातून हे सगळं होत गेलं. आता तू आदर्शाचं नाव काढलंस, मला खरंच जाणून घ्यायचं एकतर तुमच्या दोघांमधलं बॉन्डिंग कसं आहे, तुम्ही काय भांडता की नाही, की फक्त असं छान जसं आम्हाला दिसतंय तसं आहे. कारण प्रत्येक सिबलिंग्स मध्ये काही ना काहीतरी असतंच. तुमच्यातलं ते काय आहे टॉम अँड जेरी प्रकरण? आमच्यामधलं ना, टॉम अँड जेरी म्हणण्यापेक्षा ना तुला मी सांगेल की मी खूप नोटोरियस किड आहे आमच्या शिंदे फॅमिली मधला, म्हणजे आमच्या 3 भावामधला. हो, ते थोडंसं आलंय लक्षात. म्हणजे पप्पा मम्मी हर्षद आदर्श हे सगळे लाड करतात माझा, आणि त्यांना माहिती आहे की हा मस्ती करणार, कुठेही असो मस्ती करणारा. तर म्हणजे मी माझा म्युझिकचा प्रवास जर तू बघितलास ना, तर मी ह्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आहे याच्या मागे जर फोर्स कोण असेल, ताकद, तो आदर्श शिंदे. म्हणजे मेडिकलमध्ये असताना जेव्हा पप्पांनी सांगितलं की डॉक्टर बनायचं, तेव्हा मला वाटलं होतं की माझं गाणं संपलं, आता मी काहीच करू शकणार नाही. पण त्यावेळेला पहिलं सिरियल जे आलं, रियालिटी शो गौरव महाराष्ट्राचा, त्याचं म्युझिक मी केलं. आणि मग मी ते पहिला आदर्शला सांगितलं की अरे मला असं जमतंय बघ, हे कसं आहे. असं म्हणाले मस्त आहे. मग त्यावेळेला गजेंदर सिंग होते सारेगमपचे हेड, त्यांना ते गाणं ऐकवलं. ते पहिलं गाणं मी लिहिलं, पहिलं कंपोज केलं, आणि मग त्या सिरियलपासून मला पहिलं बेस्ट डेब्यूट म्युझिक डायरेक्टर अवॉर्ड मिळालं. मग तिथून मग आवाज महाराष्ट्राचा, मग संगीत खुर्ची, मग बाबासाहेबांची गाणी, ते आता नातकारा पण आमचा कुठं फिल्म, ते मग असं सगळं, मग बाबासाहेबांचा सिरियल माझा भीमराया. तर मी माझ्यातला जो पॅशन होता ना, हा फक्त आदर्शमुळे जिवंत आहे खरं तर. जर त्याने त्यावेळेला ते चालू ठेवलं नसतं ना की नाही तू कर कर कर, तर मला असं वाटतं ना मी कुठेतरी हरवलो असतो किंवा सप्रेस झालो असतो, डिप्रेस झालो असतो की यार मी फक्त डॉक्टरच झालो, मला ते गाणं करायचं होतं. तर आत्ता जे काही मी कलाकार म्हणून आहे, दॅट्स बिकॉज ऑफ हिम. हे कमाल आहे. मग तुझी आणि त्याला घेऊन एखादी अशी आठवण जी तू कधीच विसरू शकत नाहीस, जर शेअर करायची झाली तर ती कोणती असेल? खूप आहेत. म्हणजे मी जी गाणी मी बनवली आहेत, म्हणजे एक्झाम्पल तू बघ, आता जे एका दिवसात गाणं करायचं होतं, नातकारा पण आमचा कुठं, धुरळा फिल्मचं, आणि दुसऱ्या दिवशी म्युझिक रिलीज होता त्या फिल्मचा. आणि मला ज्या वेळेला फोन आला तर मी संभाजीनगर आत्ताचं तेव्हाचं औरंगाबाद, तिथून मी निघालो होतो, एका कार्यक्रमामध्ये होतो, तिथून निघालो होतो आणि नाशिकला चाललो होतो. तर नाशिकला जात असताना तो जो काही मधला टाईम पिरियड आहे, तेव्हा मला तो फोन आला की अरे उत्कर्ष आपल्याला एक गाणं हवं आहे आणि अशी अशी फिल्म आहे, आणि A.V. प्रफुल्ल यांनी बाकीचे गाणे केलेत, पण आम्हाला एक असं नाचो गाणं पाहिजे. अरे म्हटलं मी कसं आहे, मी ट्रॅव्हलिंगमध्ये कसं काय करणार, उद्या म्युझिक रिलीज आहे. तर मग आदर्शला त्यांनी कॉल केला, तू बोल. आणि आमच्या घरामध्ये तसं आहे की माझ्याकडनं जर कोणतंही काम करून घ्यायचं असेल तर आदर्शला फोन करायचा कधीही. त्याचा फोन आला, रे कर रे, तर मी करणार, हे सगळ्यांना माहिती आहे. तर मग आदर्शने कॉल केला की अरे असं असं करायचं आहे, आणि मी म्हणालो की मला स्टोरी पटकन सांग, मी काहीतरी करतो. मग त्याने सांगितलं की एक कार्यकर्ता आहे जो चांदी वगैरे घालतो, त्याचा आमदार जो आहे तो जिंकलाय, तर त्याचं सेलिब्रेशन, त्याचा माज आहे त्या गाण्यात. तर मग मी ते लिहिलं की नजर धारदार, माणूस दमदार, राजाचा जिगर, पब्लिक फिगर, धुरळा करतोय जिथं बी शिरतोय, धिंगाणा होतोय तिथं, धुरळा करतोय जिथं बी शिरतोय, धिंगाणा होतोय तिथं, नाद करा पण आमचा गुढ. तर हे गाणं मी त्यांना चौकात वाजतं रे हे गाणं. पण तुला सांगतो मी, हे चौकात जरी वाजलं ना, तर औरंगाबाद तेव्हाचं ते आता नाशिक पोहोचेपर्यंत हे गाणं रेडी झालं त्या 4-5 तासामध्ये.
म्हणजे मी व्हिडिओ कॉलवरती ते गाणं वाजवून घेतलं. आदिवासी स्टुडिओमध्ये सगळ्यांनी बसून ते गाणं गेलं. आदर्श मुंबई पवईमध्ये होता, तिथून आदिवासीला गेला, त्याने लगेच डब केलं. पप्पा वडाळ्यामध्ये होते, तिथून ते आले, त्याने डब केलं. दुसऱ्या दिवशी ते गाणं रिलीज झालं. त्या फिल्ममध्ये माझं एकच गाणं आणि ते हिट आहे. बापरे. तर मुद्दा काय ना की मी जे म्हणालो तुला की पॅशन असेल ना, आणि तू जर मी जर नाही म्हणालो असतो त्यावेळेला खूप सोपं होतं की माझ्याकडे कारणं होती की अरे मी बाहेर आहे, होणारच नाही. पण मी ते न करता मी प्रयत्न केला की जे जमेल तसं करूया. प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळत गेला. पण एक गोष्ट युनिक आहे तुझ्यातली की तू शीघ्र कवी आहेस. तू इन्स्टंट काही लिहू शकतोस. बरोबर. असा आदर्श आहे का? आदर्श अजून कोण तुझ्या फॅमिलीमध्ये जे शीघ्र कवी आहेत? म्हणण्यापेक्षा ना मी सांगेल की आमच्या घरामध्ये सगळे लिहितात. म्युझिक असल्यामुळे ना काही ना काही सुरू असतं, सुचत असतं आणि फ्रिक्वेंटली. आणि मग ते ना आता माझे भाऊ असतील, आदर्श असेल, ते आता बऱ्यापैकी आत्ताची गाणी जी आहेत ना ती मी आणि आदर्श आम्ही दोघे लिहितो. त्याला 2-3 शब्द कळाली की मला 2-3 शब्द अशी सुचली, म्हणतो हे कसं आहे नाही थोडं असं करते. पण त्याचा नाही खूप हे आहे, ऐन वेळेला कॉल करणं. म्हणजे मध्यंतरी इलेक्शनची काही गाणी होती, तेव्हा त्यांनी मला कॉल केला आणि मी फ्लाईटमध्ये बसलोच होतो, टेक ऑफ होणार. मग त्याच्या आधी असतं ना ते फोन आपल्याला ऑफ करायचा असतो, तर तो जो टाइम पिरियड होता त्याच्यामध्ये त्याने मला कॉल केला की मला आत्ताच लिहून पाहिजे. म्हणतात थांब तुला मुकडा सांगतो, मग 1 तासानंतर लँड झालं का तुला पूर्ण गाणं सांगतो. नाही मेरे को अभी बत अभी. आणि मग ते गाणं होतं बाबासाहेबांच्या जयंतीचं गाणं होतं, वाचवा संविधान. मग ते वाचवा संविधान मी तसं त्याला पाठवलं होतं आणि मग ते त्याने बीडमध्ये परफॉर्म केलं. ते गाणं कधीच रेकॉर्ड नव्हतं झालं त्याआधी. ते गाणं त्याने त्याच वेळेला लाईव्ह परफॉर्म केलं. ते गाणं आज 3 मिलियनला आहे आणि त्याच्यानंतर मग ते आम्ही गाणं आता रेकॉर्ड केलं. तर जे फास्ट किंवा अशा वाटतं ना की जेव्हा होणार नाही तेव्हा जी गाणी केली तेव्हा ती गाणी सुपरहिट झाली. बापरे, खरंच आहे हे. चला उठा लढायाची वेळ आता आली, चला उठा लढायाची वेळ आता आली, सज्ज भार निळा टिळा लावणी कपाळी, सज्ज भार निळा टिळा लावणी कपाळी, जागवा तो स्वाभिमान, उंच वारे आपली मान, जागवा तो स्वाभिमान, उंच वारे आपली मान, हीच आहे आन बान शान, गेला तर जाऊ द्या आपला प्राण, गेला तर जाऊ द्या आपला प्राण, पण वाचवा संविधान, गेला तर जाऊ द्या आपला प्राण, पण वाचवा संविधान, गेला तर जाऊ द्या आपला प्राण, पण वाचवा संविधान. हे तू लिहिलंय? हे मी लिहिलंय आणि हे गाणं सगळ्यात शॉर्ट स्पॅनमध्ये त्याला मी संगीत करून दिलं होतं. म्हणजे पटपट पटपट लिहिलं त्या फ्लाईटमध्ये तितक्याच वेळेमध्ये आणि त्याला गाऊन पाठवलं, ह्या चालीवरती कर. बापरे. आणि हे गाणं मी 2 प्रकारे लिहिलं होतं. तेव्हा ह्या गाण्याचे अंतरे वेगळे आणि रेकॉर्डिंगमध्ये वेगळे. ओ, तेव्हा मी वेगळं लिहिलं होतं. तेच जेव्हा तू फ्लाईटमध्ये ये बघा अडकला होता. आणि जेव्हा डॉक्टरांवरती हल्ले होत होते किंवा मी त्या शिक्षण पद्धतीतून आलोय, डॉक्टरांचं जीणं बघितलंय मी. एक कलाकार म्हणून जो स्ट्रगल मी बघितला, तसाच डॉक्टर होत असताना किंवा डॉक्टरांचे प्रश्न काय असतात, डॉक्टरांना काय काय सामोरं जावं लागतं, मी ते बघितलं. आणि ज्या वेळेला त्यांना मारहाण झाली, काही डॉक्टरांचे जीव गेले का, तर एक पेशंट दगावला, तर डॉक्टरांची चूक नसताना त्या डॉक्टरला मारून टाकण्यात आलं. तेव्हा जे मला वाटलं होतं ते त्या गाण्यात मी गायलं होतं. जो तो उठला सुटला येतो अन जातो आम्हास बडवून, जो तो उठतो सुटला येतो जातो आम्हास बडवून, तेव्हा या खिन्न मनास वाटते चुकलं जरा डॉक्टर होऊन, तेव्हा या खिन्न मनास वाटते चुकलं जरा डॉक्टर होऊन. मला डॉक्टर ह्या पेशाबद्दलच आहे ना एक खूप वेगळी आपुलकी आहे. म्हणजे मी आपण बरेच डॉक्टर बघितले असतील समाजामध्ये, आपल्याला दिसतात की काही डॉक्टर्स आजकाल बिझनेस करतात, काहींचं असतं की अरे बेड्स का खाली आहेत, ते भरले पाहिजेत, काही खोटे खोटे पेशंट्स म्हणून भरतात. पण मी ते पण डॉक्टर्स पाहिलेत. म्हणजे माझे काही सिनियर्स होते, मी त्यांच्याबद्दल नाव नाही सांगणार, पण ते दाम्पत्य कोरोनामध्ये ड्युटी करत होतं आणि ती गरोदर होती, ती जी मैत्रीण माझी होती ती आणि जी डॉक्टर होती,
ती त्या गरोदरपणामध्ये पेशंट बघत होती आणि ती वारली. व्हॉट? ती कोरोनामध्ये वारली ह्या पेशंट्सना बघता बघता. मला सांग की असा कुठला पेशा असेल किंवा असा एक व्यक्ती असेल जो स्वतः गरोदर असताना अशा गोष्टींमध्ये स्वतःला टाकेल. म्हणून मला असं वाटतं ना की डॉक्टर हे जे नोबल पर्सन म्हणतो ना आपण त्याला, नो डाऊट आता बिझनेस बऱ्याच जागेला घुसलेलाच आहे, पण डॉक्टर हा नोबल प्रोफेशन आहेच, जे तुम्ही जीवाशी खेळता स्वतःच्या पण आणि स्वतःच्या दुसऱ्यांच्या जीवाला वाचवण्यासाठी. मला असं वाटतं की हे प्रोफेशन बहुत अलग आहे. खरंय खरंय. असे किती प्रोफेशन तू एका वेळेला हँडल करतोयस. तू आत्तापर्यंत जी सगळी गाणी लिहिलीयस ते सगळे तुला वाटणारे विचार तू तुझ्या गाण्यातनं मांडलेस, ते स्वरबद्ध केलेस, ते गायलास, हे खरंच कमाल आहे. पण तू जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वीकारलं आहेस आणि त्यातनं तू जे तुझे विचार मांडतोयस, संविधानाने आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हा जो भाग दिलाय त्याचा तू पुरेपूर उपयोग करतोयस. आणि अर्थातच जे संविधान ज्यांनी लिहिलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्यावर सुद्धा तू बरीच गाणी लिहिलेली आहेस. त्यांच्या विचारांचा तुझ्यावरती प्रभाव आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगशील किंवा एखादं गाणं त्यांच्यावरती लिहिलेलं? मला खूप छान तू बोललीस फ्रीडम ऑफ स्पीच बद्दल. पण मला असं वाटतं ना की आत्ता जे काही आम्ही जगतोय म्हणजे एक कम्युनिटी म्हण किंवा एक स्त्रिया असतील किंवा एक कम्युनिटी म्हण ज्यांच्यावरती अन्याय झाला, त्यांच्यावरती ज्यांना मागे मुद्दा म्हणून ठेवण्यात आलं, मला असं वाटतं की आत्ता मी असेल किंवा बाकी अन्य समाजातली माणसं असतील, आम्ही जे काही जगतोय, मी तर म्हणतो हे जगणंच बाबासाहेबांमुळे आम्ही जगतोय. तर मला असं वाटतं की सगळ्यांचं मिशन हेच असावं की जे बाबासाहेबांनी सांगितलंय ते आपल्याला पुढे न्यायचं. नाहीतर आम्ही कधीच मेलो असतो. जर बाबासाहेब नसतेच तर ह्या पिढ्या जन्मालाच नसत्या आल्या, त्या तेव्हाच खपल्या असत्या किंवा दिसल्याही नसत्या. जर आज आम्ही दिसत आहोत तर मला वाटतं फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे आहोत. तर ज्याच्यामुळे माझा श्वास आहे, ज्याच्यामुळे माझ्या ताटात घास आहे, तर त्याच्याबद्दल मी बोलताना माझा श्वास कमी का पडायला हवा. म्हणून मी विचार करतो की घाबरायचं कशाला. आपण जन्मच घेतला नसता जर बाबासाहेब नसते, तर मग बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांचं म्हणणं आपण मांडायला घाबरायचं कशाला. जो मिलाय वो तो बोनस का लाईफ आहे. खरंय. तर मग ते मांडताना, ते बोलताना निडरपणे बोलायचं. कारण का ती म्हण आहे ना, जो घाबरला तो संपला वगैरे वगैरे. तर मला वाटतं की बोलणारा जो असतो ना त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जात नसेल तर तुम्ही बोलून ते लक्ष त्यांना वेधून घ्या पण बोला. जर तुम्ही मुके राहिलात तर तुमच्यावरती अत्याचार झाल्याशिवाय काहीच होणार नाही. तुम्ही मागे सराल आणि दबले जाल. तर मला असं वाटतं की जे वाटतं मग ते कोणाबद्दलही असो, एका समाजाबद्दल असो, स्त्रियांबद्दल असो किंवा कुठल्याही कम्युनिटीबद्दल असो, जे चुकीचं वाटतं त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. अन्यायाविरुद्ध बोललं गेलं पाहिजे. तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बरीच गाणी लिहिलीस, तर त्यातलं एखादं गाणं जर आम्हाला ऐकवलंस. म्हणजे माझी सुरुवातच बाबासाहेबांच्या गाण्यामुळे झाली. म्हणजे मी पहिलं गाणं जे लिहिलं भीमराव एकच राजा, जे आदर्शने गायलं, म्हणजे त्या गाण्याचा एक वेगळा किस्सा आहे. ते गाणं मी मेडिकलमध्ये असताना लिहिलं होतं. अच्छा. आणि पप्पांना ऐकवलं ते गाणं पहिलं की पप्पा मला हे गाणं सुचतंय बघा कसं आहे. पप्पा नाही बरोबर नाही, कारण का ते म्युझिकली वेगळ्या स्टाईलचं केलं होतं मी. पहिल्यांदा थोडं इंडो वेस्टर्न म्युझिक येणार होतं. मग मी म्हटलं की असं मला करायचं आहे. मग मी आदर्शला ऐकवलं. आदर्श म्हटलं भारी यार. आणि पप्पा काका त्यावेळेला नागपूरमध्ये होते, तर आम्हाला तो फ्री टाइम होता की आता आपण करू शकतो. तर मग मी ते गाणं गेलं, ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही, ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही, जगात गाजा वाजा, ज्याचा जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा, जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. ते गाणं, ते मग त्याच्यानंतर असंख्य गाणी. मग ते आता बाबासाहेबांचं सिरियल आलं होतं, महामानवाची गौरवगाथा. मग मला जेव्हा स्टार प्रवाह या चॅनलने मला विचारलं की उत्कर्ष आपल्याला गाणं हवं आहे, मग त्याचं टायटल करणं, मी खरं सांगेन की आय फील सो लकी की मला ते गाणं करायला मिळालं. त्या एका मिनिटात मला बरंच काही सांगायचं होतं. क्रांतीसूर्य तू, शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूक नायका, मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा, तूच सकल न्यायदायता, जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना, भीमराया माझा भीमराया.
भारताचा पाया माझा भीमराया, स्पर्शिले तू ओंजळीने, खुले केले पाणी चौदार तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे, सोने केले पीडिताच्या जीवनाचे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, मार्ग प्रगतीचा दाविला दिना, भीमराया माझा भीमराया. आणि मला वाटलं होतं हे गाणं सिरियलचं टायटल म्हणून दिसेल, बट मी आता जयंती असेल किंवा कुठेही मिरवणुकीमध्ये हे गाणं DJ वरती ऐकतो. आणि मग मला वाटतं की मनाने काही कर व चलनेही वाला. खरंय, पण तेवढ्या मिनिटभरात तू सगळं अक्षरशः सगळं आलेलं आहे त्याच्यात, आणि अजूनही ते गाणं ऐकताना अंगावरती शहारा आल्याशिवाय राहत नाही, इतकं ते बहारदार गाणं आहे. मला वाटतं आपली ही अशी गप्पांची दावत चालूच राहणार आहे, पण समोर अर्थातच इथे नॉनव्हेजची मेजवानी आहे आणि त्याचाही तू आस्वाद घ्यावास असं मला वाटतं. प्लीज हॅव सम. इथे प्रॉन्स आहेत, स्क्विड्स आहेत, चिकन आहे, आपण थोडं थोडं टेस्ट करूया. प्लीज हॅव दिस प्रॉन्स घी रोस्ट आणि आहा हा गरमागरम नीर डोसा. खरं खरं सांग कसं वाटतंय? प्रॉन्स म्हटलं की माझं खूप फेवरेट आहे खरं तर. अच्छा. प्रॉन्स, लॉबस्टर, खेकडे. ऐग खेकडे. आणि उत्तम झालाय. म्हणजे मी तर सजेस्ट करेन की सगळ्यांना. नीर डोसा वाफाळताय अक्षरशः. ऑसम. येस. मी जर म्हणेन की ह्या हॉटेलमध्ये या, टेस्ट करा. मला आवडले, तुम्हालाही आवडेल. नक्कीच नक्कीच. तुला आवडले म्हटल्यावर ते आवडेलच. आणि जे पक्के मांसाहारी असतात ना, त्यांनी इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक्सप्लोर केलेलं असतं फूड, त्यामुळे ते चुजी पण असतात. नाही तर नाही, हा हे आवडलंय तर आवडलंय. क्या बात आहे. म्हणजे प्रॉन्स घी रोस्ट तिथे आहे, तुला आवडलेलं आहे, छान, क्या बात आहे. अजून जर तुला काही खावंसं वाटत असेल तर बिंदास होऊन जाऊ दे. थँक्यू. आत्ता ना उत्कर्ष एक गाणं सध्या ट्रेंडिंगवर आहे, नटीनं मारली मिठी. आणि अगदी ट्रेंडिंगवर म्हणजे एक एक दोन रिळांनंतर पुढचं गाणं ते असतं. प्रत्येक जण, ना की फक्त इंडियन्स, इंडियाच्या बाहेरचेही लोक त्याच्यावरती छान छान रील्स करतायत. मुळात हे गाणं लिहिलं कोणी आहे त्याच्याबद्दल मी उत्सुक आहे. आणि यार तुम्ही प्रत्येक वेळेला एक नवीन गाणं घेऊन येता आणि ते हे असं व्हायरल होतं आणि प्रसिद्ध होते. जी काय जादू आहे तुमची, शिंदेशाही जादू काय आहे? मी तुला खरं सांगेन की ना, व्हायरल हा शब्द आत्ता आलाय. म्हणजे मी जेव्हा जन्म घेतला किंवा माझं नाव पप्पांनी उत्कर्ष ठेवलं, तो सगळ्यांनाच किस्सा माहिती आहे की त्यांचं नवीन पोपट हा गाणं आलं आणि माझा जन्म झाला, मी त्यांना लकी आहे असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून त्यांनी माझं नाव उत्कर्ष ठेवलं. पण तू बघशील ना, तर तेव्हापासून ते आत्तापर्यंत दरवर्षी त्यांचं गाणं हिट असतं. यू नेम इट, दरवर्षी त्यांची लिस्ट जर बघितलं त्यांचं गाणं, म्हणजे आज जानेवारी ते जून जुलैपर्यंत 6 गाणी आहेत त्यांची, ते ट्रेंडिंगला आहेत. तर नटीनं मारली मिठी हे गाणं ना खूप आधी आलं होतं. मी मेडिकलमध्ये जेव्हा होतो तेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये एक गीतकार होते, गोविंद गाडे. त्यांचं एक खूप जुनं गाणं होतं. आणि सामान्य माणूस, सामान्य कुटुंबातला, सामान्य गरीब घरातला, लाल टोपी नगरमध्ये झोपडपट्टी आहे ती, तिथे राहणारा एक गरीब माणूस आणि मेहनती माणूस, त्याने हे गाणं लिहिलं होतं. आणि त्यांनी गाणं जेव्हा पप्पांना दिलं, मी तिथे होतो आणि पप्पांनी ते गाणं रेकॉर्ड करण्याआधी त्याच तिथेच एक कार्यक्रम त्यांचा होता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शेजारी, तिथे त्यांनी हे परफॉर्म केलं होतं. आणि ते गाणं आत्ता परत पप्पांनी गायलं आणि आत्ताच्या माहोलमध्ये ते गाणं सुपर डुपर हिट आहे, नटीनं मारली मिठी. बघ, पण ह्या सगळ्यांमध्ये ना पप्पांचं नवीन पोपट हा घे, त्याचे गीतकार बघ, मानवेल गायकवाड, किंवा आजोबांचं घे, पावले चलती पंढरीची वाट, दत्ता पाटील, असे असंख्य जे गाणे आहेत ना. किंवा आपण सगळे क्लबमध्ये मी किंवा पबमध्ये जेव्हा ट्रेंड होता तेव्हा बंबू डाल के बारीक कुठनं हे गाणं चालायचं त्यांचं, त्याचे गीतकार चंद्रकांत निर्भवणे, किंवा असा असंख्य गाणे, केसामध्ये गजरा, किंवा मग डोकं फिरलं या, ह्या सगळ्या गाण्यांचे कवी जर तू बघितले, गीतकार बघितले, कॉमन माणसं आहेत. कोणी चप्पल शिवणारा, कोणी काय करतो, कोणी पण एकदम सामान्य, तुला कळणार वाटणार पण नाही. किंवा लाल दिव्याच्या गाडीला, इतकं सुपर डुपर हिट गाणं. हे कोणी लिहिलंय? तर तुला तो किस्सा सांगतो. मी पुण्यामध्ये असताना ना MSCBचं ते लाईट बिल घेऊन यायचे. तर अशोक बाराते नावाचे एक गृहस्थ होते, ते तिथे काम करायचे. जे बिल द्यायचे माहिती, आधी एक ट्रेंड होता, घरी एक बिल यायचं. तर ते जे वर्कर होते ना, त्यांचे सासरे, त्यांनी हे गाणं लिहिलं होतं, लाल दिव्याच्या गाडीला. 80-82 वर्षाचे ते व्यक्तिमत्व, धोतर नेसणारं व्यक्तिमत्व. आणि त्यांना माहिती होतं उत्कर्ष शिंदे इथे राहतो. मग ते म्हणाले की दादा आले तर मला भेटवा. आणि पप्पांना ते भेटले, पप्पांना त्यांनी ते गाणं ऐकवलं, दाखवलं की माझ्या सासऱ्याने हे गाणं लिहिलं आहे. पप्पांनी ते गाणं गायलं.
आणि ते गाणं सुपर डुपर हिट आहे, लाल दिव्याच्या गाडीला. तू बघशील ना, तुला वाटणारच नाही की अरे हा माणूस गीतकार आहे. तर ही सगळी माणसं, सांगण्याचा मागचा तात्पर्य किंवा माझा हेतू हाच आहे की महाराष्ट्रामध्ये मातीमध्ये कलाकार आहेत. फक्त तुम्ही त्यांना ती आपण म्हणतो ना वाट मोकळी करून द्या. किंवा आता जे काही रियालिटी शोज मध्ये होत असतं, बऱ्याच कलाकारांना मिळतं पण त्याच्यानंतर पुढे काहीच नसतं. तसं न करता किंवा आपण रियालिटी शोज मध्ये बघतो अरे माझ्यापेक्षा भारी छान गायलोस तू, क्या भारी, पुढे त्या कलाकारांचं काहीच होत नाही. मला असं वाटतं की त्या कलाकारांना हात दिला पाहिजे. फक्त त्या शो मध्ये बोलून की तू माझ्यापेक्षा छान गायलस म्हणून काही नाही होत. त्या दिवसाचा TRP वाढतो पण त्याच्या पुढे त्या कलाकाराचं काही होत नाही. तर एक मला माझ्या वडिलांचं खूप आवडतं, ते मला नेहमी म्हणतात तोंड बघून कधी गाणं घ्यायचं नाही की हे गाणं ह्याने लिहिलंय किंवा हा मोठा कलाकार आहे किंवा गीतकार आहे. गाणं त्या लायकीचं असेल ना तर त्या गाण्याचं आपण तोंड व्हायचं. वा वा, तर ते गाणं मग पुढे हिट होतं. हे कसलं भारी आहे. म्हणजे त्यांनी गाणं लिहिलं, त्यांनी कसा मार्ग शोधला की तुमच्यापर्यंत ते गाणं पोहोचेल, तुम्ही ते गाणं तयार केलं, नंतर ते अनेकांच्या तोंडी आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही खरंच माझ्यासाठी खूप आश्चर्याची गोष्ट आहे की यांचे सगळे जे गीतकार आहेत हे कोणी वेल नोन नाही आहेत. ही मातीतली माणसं आहेत जे रॉ जगतायत, जे ग्राउंड लेवलला जगतायत, त्यांना जे वाटतंय ते त्यांच्या काव्यातनं ते उतरवतायत. हे किती निखळ आहे. बरोबर, खरंय. तू मगाशी जसं म्हणालास की अनेक मुलं तू दत्तक घेतली आहेस किंवा एखादा विषय जो आजूबाजूला आहे, जो तुझ्या मनात चालतोय, त्याच्यावर तू काहीतरी लिहितोस. तर बॅकस्टेजला जी काम करणारी माणसं असतात तर त्यांच्यासाठी कधी काही करण्याचं सुचवलंयस किंवा त्याचं काही प्लॅनिंग असं काही आहे का? मला खूप छान वाटतं. म्हणजे मी आमच्या घरच्यांबद्दल म्हणेन की जेव्हा मी शूटिंगला जातो ना किंवा कुठल्याही सेटवरती आम्ही जातो, तिथे बाकीचे पण सेलिब्रिटीज असतात, आम्ही पण असतो, पण बॅकस्टेजचे जे कलाकार असतात ना ते आम्हाला इतक्या आपुलकीने भेटतात. किंवा सेलिब्रिटीजचे फॅन्स असतात, फॉलोअर्स असतात किंवा ते तो सेलिब्रिटी समोर आला की सर म्हणतात. पण तू बघितलंस ना तर आम्ही तिघही असेल, मी, हर्षद, आदर्श किंवा पप्पा असतील, आम्हाला भेटणारा माणूस हा डायरेक्टली त्या तोंडून निघतं, दादा कसे आहात तुम्ही. तो दादा तो ऑटोमॅटिकली निघतो. कारण का मला असं वाटतं आमच्यावरती खऱ्या मनाने माणसं प्रेम करतात महाराष्ट्रातली. ते आम्हाला सेलिब्रिटी म्हणून बघतच नाहीत. आम्ही त्यांच्या घरातली आहोत. तो कुठल्याही समाजातला असो, तो गणपतीला मांडणारा असेल तर तो ताशाचा आवाज तरारा झाला या गाण्यावर नाचेलाच आहे. तो कोल्हापूरमधला असेल तर तो करूया उदोद अंबाबाई ह्या गाण्यावर नाचेलाच आहे. तो जेजुरीमधला असेल तर तो खंडोबारायाचा. तर कुठलाही सण घे आणि कुठलाही भाग काही घेतो, तिकडचा माणूस आमच्यावरती प्रेम करतोच. आणि हे मिळवणं मला वाटतं ना, वी आर सो लकी. आमच्या घरात किती अवॉर्ड्स आहेत त्याच्यापेक्षा आमच्याकडे किती माणसांचे प्रेम आम्हाला लाभलंय ना, हे मला वाटतं बाकीच्या कोणाला लाभलं नसेल. खरंय. आणि पिढ्यांपासून हे चालत आलेलं आहे हे प्रेम. थोडीशी फॅन मोमेंट माझीच झाली आता. माझी आई रोज सकाळी उठते आणि प्रल्हाद शिंदे आणि आनंद शिंदेची जी भक्तिगीत आहेत ही रोज एक ठरलेली तिची प्लेलिस्ट आहे आणि त्या गाण्यांच्या आवाजाने आमची सकाळ होते. बरोबर. आम्ही सकाळची जी सगळी लगबग, ती कामं, सगळी जी गडबड आहे ती तेवढ्या प्रसन्न वातावरणात आमची आजही सकाळ होते. तर तशीही आणि छान आम्ही हळदीत आम्ही आगरी आहोत. आमच्याकडे सगळी शिंदे घराण्यातलीच गाणी वाजतात. त्यामुळे हे खूप भारी आहे की आमच्या प्रत्येक सोहळ्यात म्हण किंवा दिवसाच्या सुरुवातीला म्हण तुमचा आवाज आमच्यामध्ये गुंजतो. मी म्हणेन ना की आमचा आवाजापेक्षा ना तो महाराष्ट्रातला आवाज आहे. म्हणजे ज्या वेळेला मिल बंद झाल्या तेव्हा त्यांचं गाणं आजोबांनी जेव्हा केलं, गणपतीचं जेव्हा गाणं आलं होतं, तुझं सुख करता तुझं दुःख हरता, त्यामध्ये सगळे मिल वर्कर्सची म्हणणी होती. ते गाणं त्या दुःखामधलं गाणं आहे, ते आजही आपण ऐकतो. त्या गाण्याचे लिरिक्स जर पाहिले किंवा आता तू म्हणालीस की आगरी कोळी बांधव असतील, त्यांच्या आगरी कोळ्यांचा एक वेगळा सोहळा असतो हळद, त्या हळदीमध्ये आमची गाणी असतात. मला असं वाटतं महाराष्ट्रामधला कोणताही पट्टा असो, त्यांचा आनंद असो दुःख असो, तिथे आपलं गाणं वाजलंच पाहिजे. त्यांचं म्हणणं आपण जगासमोर आणलंच पाहिजे, ते काही असो. म्हणून मला वाटतं की महाराष्ट्रात जे काही होईल ते आपल्या तोंडून निघालंच पाहिजे.